आता कसं विकनेस भरपूर आहे. पहिल्या दिवसापेक्षा पहिल्या 7 वर्ष बऱ्यापैकी पहिल्या दिवशी तर चक्कर बरेच मिळून सर खूप चांगला निर्णय झाला. काही जणांना त्यात थोडा घालतायत, संभ्रम करतायत, पण समाज सगळा आपण आपले विषय दुसऱ्याचा आरक्षण कमी करण्याची भूमिका आपली कधी नाही. पलीकडचा पण समाजमधून सगळे समाधानी आहेत. नेते राजकारण करायचं ते करत नाही. म्हणून दादा निकाल चांगलं सुनावून सगळ्यांना माझं म्हणणं काय होतं ते खुलं व्यासपीठ होतं तुमचं आंदोलन जो भाषण करायचं हे आपण म्हणली ते म्हणले पण मी 4-5 आम्ही मुंबईत रोज बैठका झालो आमच्या मार काढायचं तिथे कुणी आम्हाला भेटलं नाही की हा विचार करा तो विचार करावा निर्णय झाल्यानंतर तो घरात बसून चर्चा करायला लागलाय चुकीचं का बरोबर आहे ना तर आपण पुढे गेलोय काय असेल सुधारणा करता येईल तुम्ही सांगा ना त्या सुधारणा करायची संभ्रमात लोकांना मला काय देणं घेणं नाही जे निघाला ना मला मराठवाडा आरक्षणच गेलेलं पाहिजे झाला विशेष 1 महिना राहिला 15 होईल ते पण उद्या येणार आहे म्हणून खूप धन्यवाद. विशेष माहिती होता ना मी तर माहिती करून मंगळ डिजिटल प्रेझेंटेशन करत आहे काय एक्झॅक्ट पण त्याच्यामध्ये कसं आहे दौड संस्था बॉम्बे गव्हर्नमेंटचं वेगळं बॉम्बे स्टेट वेगळं पुणे मोठं कव्हर होतं पुण्यामध्ये होतं ते पुढे संस्था होते सगळे संस्थांचं सही संस्था होते आपल्या अहिल्यानगर परिषद हो तिथे जळगाव अहिल्यानगर पंतप्रतिनिधी संस्थांचे पंतप्रतिनिधी स्टार्ट होती सुरुवात झाली पाहिजे आपल्याला प्रिन्सिपल ठरले ना फक्त तो ठरले काय खालच्या समितीचे आपल्याला टाइम बॉन्ड द्यायला काम करायची प्रक्रिया आणि पद्धत तो ते बुधवारीच मी ते सगळे जिल्हाधिकारी सेवा घेतलेले अभिनंदन पुन्हा दुसऱ्यांदा ही मोडच ठरलेली आहे त्याच्या त्या जिल्हा स्तर आम्ही दर 8 दिवसाला म्हटलं काढावं की तुम्ही काय प्रगती केली पण खालच्याला थोडस आपल्याला म्हणजे नको मला आता तुम्ही त्रिसदस्यीय त्यांना टाइम बॉन्ड द्यायला लागला काय होईल ती काय करते नाही पहिल्या टप्प्यात आपण काय म्हटलं लगेच त्या सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकाऱ्याला तुम्हाला काय करायचं एक्झॅक्ट त्यांचं परीक्षण घ्या म्हटलं 2 दिवसात त्यासाठी 2-3 दिवसामध्ये नाही तर काय व्हायचं त्यांना अर्धवट समज असायची आणि आणखी खाली ते गैरसमज पसरवणार करत असतात त्यांना समज काय एक्झॅक्टली करायचं मग ते प्रॉब्लेम येणार नाही आणि काय करायचं याच्यासाठी पण म्हणजे जर थोडा वेळ दिला तर आणखी त्या माहितीत भर तर मला तुम्ही ते वेळ दिल्यानंतर नाही उद्या तुम्ही उद्या सकाळी आहे फक्त तुम्ही थोड्या 12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत सगळ्या 9 ला जर पाठवलं हा येऊन नगर त्या शिक्षकांचा उद्या पुरस्कार आहे 16 त्याच्या आधी भेटते नंतर भेटते उद्या दिवसभर असताल तुम्ही नाही मग दुपार जाणार मी गावाला पण बोलू देत त्याने करतो माझी गाडी बोलत महत्वाचं राहील उद्या त्याला मी अभ्यासाचा आणि मांडणीच्या स्वरूपात
तुमच्या कोर्टात माहिती बरोबर का अभ्यासक हा ठीक ओके हा एक झालं आता दुसरं आमचं असं आहे की ती 30 सदस्याचं पुस्तक सांगायचं होतं. त्यांना टाइम बोर्ड असं की आम्हाला शंका आहे नसेल तसं पण आमची शंका आहे ते सगळे तपासणार तिथं ती वेळ घालणार उदाहरणार्थ 2 दिवस पुन्हा ते तहसीलदारकडे जाणार पुन्हा तहसीलदार त्याच्यावर 7-8 दिवस झाले पुन्हा ATM कडे जाणार खाल्ल्याने तपासणी वेळापत्रक ठरवून घ्या. हा वरच्यानं ताबडतोब 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या दिवशी संपून टाकावं. कसं आहे म्हणून त्याला गती येण्यासाठीच आपण खालीपर्यंत समिती आणली आहे. पूर्वी कसं होतं नायब तहसीलदार पण थांबत होता. मग तो त्याच्या सवडीप्रमाणे काम करतो. आता एक खाली का गाव बदलपणा आपण आणलं की त्याला गती होऊन जाईल. पण वरची काय करते आम्हाला मागच्या थोड्या अनुभव वरची काय करते तुम्ही घेताल स्पीड तुमच्याबद्दल त्याला पण वरची नमुने पाहिजे काम नसून 17 कामं सांगायची पाऊस नसल्यावरती आमच्या अतिवृष्टी असे म्हणजे ते मोगून काम सांगतात काय गरज त्यांना माहित नाही रस्त्यावर गेले नसले दुसऱ्या कामाला गेले ते म्हणतात रस्त्याचे पाण्यात गेले त्यामुळे एकच काम नाही आमचं खालच्यावर जबाबदारी टाकल्यामुळे ते चांगलं झालं आणि त्यांना दुसरं कामच नसतं गाव काय बाकी मग तिथे खूप दाखले मिळत नव्हते. मशीनमध्ये असताना दर आठवडे अडवल्या म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले लोकांना मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांचे खाली करतच नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा आशीर्वाद इतके दाखले भटक्या जाती मिळाले. आता काय विटवटून जातं बाहेर जातं तर दाखले सुद्धा मग गावचं दाखला आणणार जन्माचा मतदार जाणार ते फार मोठी मोहीम तशी आपण ही मोहीम राबवतो. हा तेच कोणा मला तेच सांगितलं की यांनी तपास उदाहरणार्थ आपण 10वी पास झालो 11ला ऍडमिशन घेताना सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ऍडमिशन झालं नाही झालंच नाही तुम्हाला हॉल तिकीट मिळणारच नाही 11वीच्या परीक्षेत तसं तुम्ही खालून एकदा चौकशी करून दिल्यावर तहसीलदारला पुन्हा 15 दिवस काय तपासायचे पुन्हा ATM ला 15 दिवस सरकारचा आणि आमचा तिन्ही सरकारी कर्मचारी सहाय्य करणार टाइम बॉन्ड द्यावा हे एक म्हणणं आहे आणि उद्या येणारे थोडं ज्याच्या बद्दल बोलतील तुम्हाला काय त्याच्यात हे असं कसं कालच्या आणि प्रक्रिया तर मग परवा गणेश विचार 6 तारखेला उद्या आहेत मोकळे जे आहे होऊन जाईल थोड टाईम राहिला फक्त ते माझ्या गाडीत बोलत लगेच जाणार शिर्डीला 12 वाजता. ठीक आहे गंत झालं की कशाला तरी 1 घंटाभर तरी निवांत असलं किंवा अर्धा घंटा तर तुम्हालाही कळेल काय आणि नसतं मग ते उगाच बातम्या व्हायच्या चर्चा होती नुसतीच भेटली काहीच नाही पुढे झालं त्यांनाही मोकळं सुटसुटीत सांगता येईल जे याच्याबद्दल गॅझेटियरच्या बद्दल कारण प्रत्येकाकडे दादा वेगळं नाही अभ्यासाकडे वकिलाकडे वेगळं आहे JRचं वेगळं आहे आमच्याचं वेगळं आहे सांगतील त्याचा उपयोग होईल दुरुस्ती करून शास्त्र आम्ही एका विशिष्ट भूमिकेत पाहत असतो. अंमलबजावणी गाव पातळीचे लोक करतात त्यांचे अनुभव महत्वाचे त्याचा आपला फायदा होतो. मग तुमच्या कायद्याच्या येणेच का ती प्रक्रिया राबवणार पण ते सांगितलं थोडं खूप कुठे होईल आणखी चांगले मंत्री महोदय म्हणतात कलेक्टरांनाच एकत्र घेऊन प्रक्रिया सगळ्यांना हा सगळ्याच एकदा ऐकून घेतला ना मग ते अंमलबजावणी झालं डोक्यात ताणच राहणार नाही ते स्पीड राहील नसता परत पुन्हा तरी किचकट निघत पुन्हा याची किचकट निघत आहे ना फायनल तुकडा एकदा आता पुन्हा नाही म्हणायचं काय मग पुढे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅझेटियरच्या नोंदीच्या आधार म्हणून ते गॅझेटियरचं त्याला अजून म्हणता येतो त्याच्या दादा 2 शब्द घ्यायचे राहिले गडबडीतच नाही घेतले त्याला मुद्दाम नाही टाकलंय 1931 आणि 1801 राहिलं 1881 एक राहिलं आन्सर टाकायचं राहिलं आणि 1901 दोनच राहिलं दोन घेतले अधिकाऱ्याकडून राहिला किंवा काय तर हैदराबादचं घ्यायचं त्याच्यावरती जास्त 1901 आणि 1881 बहुतेक संदर्भात 1931च घेतात लोक सविस्तर मांडता येईल इथं काय होईल एक बोलायचं मायकाला यायचं नाही काहीच नाही आपलं अर्धा घंटा सगळे व्यवस्थित बोलले कारण ह्यो विषय लय गंभीर आहे मराठवाड्यांचे मन जिंकण्याचा विषय
त्याच्यामुळे हे समजून सांगणं बसूनच हे त्याच्यावर बघतो ना मी, प्रक्रिया आपले होत कमी लोक पाठवून द्या. जर ते आली 6 तारखेचं विसर्जन आहे प्रत्येक गणपती असेल तर येऊन तुम्ही 7 ला सकाळी बसतो. 7लाच मी पाठवून जाऊ द्या काय एक दिवस लेट पण 6 ला सकाळी चर्चा बसतो. केली होणं गरजेचं. सर 6ला सकाळी कोण कोण येऊ शकतं कोण वगळणार आहे तुमची? ते सांगतो ना, फोन करून सांगतो. आपल्यासाठी हेच काम आहे मग येऊ शकतो सर ते 6ला सकाळी. तुम्हाला काय करायचं मी बरोबर पाठव येऊ शकतात तर म्हणजे काय मग बोलायचं नाही माझी नाही सर जायच्या टायमाला जायचं नाही आणि मग काय सांगायचं ज्यावेळेस तुम्हाला जी आर दुरुस्त करायचा आहे सुधारणा करायची सुधारित जी आर त्या टायमाला जायचं नाही कॉन्टॅक्ट नंबर घ्या कोणाचा म्हणजे आपण विसरले टाकून देतो तुम्हाला समोर करून घेऊ आपण त्याच्यावर कधी यायचं किती वाजता यायचं त्याचा ऍक्शन तुम्हाला सगळं टाकून देतो समोर आम्हाला काय आहे, याच्यात कुणाला नाही राजकारण नाही करायचं नाही. याच्यात गरिबाचं कल्याण आरक्षण घेऊन करायचं येणार ना त्याचे पण नको कोणाचा एक कॉन्टॅक्ट नंबर दिला मला नाही ना आधी आम्ही तुमच्याकडून वेळच घेणार तेव्हाच पाठवू त्यांना आणि ह्यालपाड्याला काय आयुष्य ह्यालपाड्यात गेलं आमचं काय सांगावं? आणि माझा मुलगा हेल्पडे आपलं हेल्पडे घालायचं नाही ना असं आम्हाला बी शंका नाही राहिली आता ह्यालपाटे व्हायचे नाही बुवा मराठवाड्यात ह्यालपाटे कोण होते ही मात्र आम्हाला आता 100% खात्री पडलेली नाही मी बोलायला वाचावच बोलत असतो ते खात्रीच पडली की समाजाचं कल्याण होईल वाटतं आता. म्हणजे सातारा संस्थानवाल्याचं पण आणि हैदराबादवाल्याचं माझी विश्रांती घ्या काय सांगत आहे. नाही अजून काही अडचण नाही विश्रांती घ्या तब्येतीचा विचार केला पाहिजे बाकी सांगा बाकीचा विचार करा तो आमच्या सोपं देणार काही नाही पाहिजे माझ्या मराठवाड्यात एवढं ते डोक्यावर घेत सातारा संस्थान बी डोक्यावर घेत काय आपण उघडच बोलणार आहे पहिल्यापासूनच की आम्हाला तर काय करायचं नंतर आमच्या लेकराचं कल्याण झालं आम्हाला काय करायचं ते राजकारण आमच्या लेकराचं कल्याण झालं की उद हा बरं हे काही आवडून घे का काही मिळवायसाठी भाषा आहे का तर नाही हे 1.5 वर्षापासून हे म्हणतोय म्हणजे आपले फडणवीस साहेबाला सुद्धा हेच राजकारण करा तुम्हीच पुढच्यावर राहा तुम्हीच मजा करा काय देणे घ्या पण समाजाचं मला द्या पण मग ते ताणायचं कशामुळं हो हो नाही हो नाही असं व्हायचं बंधन असतात त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला ती कल्पना आहे सगळ्या बाजूने कसं ती काऊर असतं नाही आता ते बी बदलले बरं झालं तुमच्यामुळं चांगलं झालं मग तसं नाही काय कुठे काय सकारात्मक आहे सकाराम नाही तुकाराम नाही तुम्हाला काय सांगू आमचा केस पडा द्या एक नोंद द्या ना नुसतेच म्हणते सकाराम काहीच नकारात्मक चर्चा मी ऐकलीच नाही साहेबांची एकदा म्हणले नकारात्मक चर्चा काय सकारात्मकच म्हणते आणि व्हायना काहीच ते बरं झालं तुमच्यामुळं व्हायना दुरुस्त पोळी चांगली लागायला लागली बस लेकराचं हे नका लोक कशाला भुकालेले नाही गरीबात आम्ही रोज तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं पण आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या कशी जे मांडायचं नाही ते आमच्या कशी मांडत होतं गरीबात त्यांना तुम्ही एखाद्याला आमदार करा एखाद्याला नगरसेवक करा आणि त्या नगरसेवकला तुम्ही महापौर करू नका सोडच एखाद्या आमदाराला मंत्री करू नका सोडच पण गरीबाला जर दिलं ना ते मोरूच तरी उपकार विसरत नाही मोरूच तर अशी गरीबाची शिष्ट आहे मी 2 वर्ष झाला हात लावतो मी नुसतं दिलं इमानदारी फक्त कुणाच्या रुपयाला हात लावला कुणाचं पद घेतलं नाही मला आणखीन गरीब विसरा नाही एक किंवा मुंबई म्हणलं मुंबई जाम म्हणलं जाम नको म्हणलं की मागे ही परिस्थिती सत्यच सांगतो मी आणि माझ्या बोलण्यात ती तळतळ सांगतो तुम्हाला की माझ्या गरीबाच्या लेकराला द्या आणि ते डगर घेऊन नसत्या तुम्ही म्हणता ओबीसी तुमचा आहे मराठा तुमचाच होईल आम्हाला काय गरीबाच्या लेकराचं कल्याण एवढंच आमचं पण आहे आणि त्यासाठी जीव जबाबदार काय नाही आज काय राहिलं नाही चालता येत नाही उठता येत नाही सारखी पोटात आग येते मायल्यापासून तरी समाजाचंच गेले तुम्ही यायचं म्हणलं बरं झालं 4 शब्द आमचे समाजाचे सांग मग डोक्यात असले का दुसरं साधायला बघू काहीतरी मोपलं जमन का मग थोडं चिटकायला आहे का जागा फाळ का हाणता येईल का मी आला माणूस मग संजय शेतात साहेब आहे मी समाजाचंच हित साधलं म्हणलं ते घरी फटाफट करायचं सांगा त्याने तुला डोक्यात हाणून घेतलं कवा तरी बाबा भेटायला यावं का नाही आलं की समाजाचं सांगतो तुझं काय चाललंय तब्येत कशी आहे त्यांनी लगेच आता प्रधान सचिव कोणतरी कांबळे साहेब आता ते म्हणलं मला आता आधीच काढ म्हणे आता पाहिजे की व्हॅलिडिटी पुऱ्या दिल्या पाहिजे कशामुळे रोखून टाक करून काय पाहिजे पहिल्यापासून एक चूक झाली कमिटीला कॉन्स्टिट्युशनल पॉवर कॉन्स्टिट्युशनल पॉवर मध्ये डायरेक्शन देता येतं आणि आपलं एकच राज्य आहे त्यांनी हे ओढून घेतलेलं तेव्हा तरी पुढे प्रसंग घटना घडली नंतर मग सुप्रीम कोर्ट आपण लिखित मागच्या काही वर्ष
आम्ही अशी समिती करतो. बाकीच्या राज्यांमध्ये प्रांताला अधिकारी तर अशी काही समिती नाही. हम्म. तर मग आता आम्ही असं या चर्चेत आमच्या आज ठरलं की आपण एकदा परत फिरतापासून पाहू तुम्ही काय दिलं काय अडचण नाहीये. परत आपण डेलिगेट करून टाकू, प्रांताच्या लेवलवर डेलिगेट करू म्हणजे मग प्रगती होते. आपल्याला या जे अर्ज पण थोडा आधार घ्यायलाच लागणार आहे असं वाटतं. बघा वाटत नसेल तर हरकत नाही. आपल्या नागपूरच्या पंजाब साहेबांनी याचा पण आधार तो वेगळे मुद्दे आहे. शक्य वाटलं तर म्हणतो माहिती द्यायला सांगतो मला शक्य वाटलं तर. आणि ह्या विषयी गॅझेटियरचा जर मागासवर्ग आयोगाकडे बी जाण्याचं काही त्याच्या संदर्भानं असेल तर शिंदे समितीकडून सरकारकडे आणि सरकारकडून मागासवर्ग आयोगाकडे देण्याची आवश्यकता असेल तर अशात देऊन घ्यावा. म्हणजे ते आपण मला बोलत तपासून हा, मी त्याविषयी व्यासपीठावर पण सांगितलं होतं तुम्हाला ध्यान राहायचं नाही म्हणून पुन्हा आणि आपण सभेपर्यंत जाणार नाही. आणि आता विश्वास टाकलाच म्हणून आम्ही आणि आम्ही तुम्हाला व्यासपीठावर शब्द दिला आता. एकदा विश्वास टाकला तर फक्त मराठीचं कल्याण करून टाका. बघा मग कसं तुम्हाला संधी आली परत अशी संधी आली तर तुम्हाला ओबीसीचं पण काढायचं नाही. बघा संधी कशी कारण याची क्लिअर येते याच्या नोंदी तुम्हाला द्यावंच लागणार आहे. आणि ओबीसी जरी असला तरी ते मंत्री जरी असलं तरी त्यांना नोंद म्हणल्यावर द्यावा लागणार. तसं ती संधी तुम्हाला आहे. नोंद हा बघ गॅजेट द्यावा लागेल. तुमचं देत नाही तर आम्ही पण गॅजेटियर द्यावा लागेल. हैदराबादचं द्यावं लागेल, सातारा संस्थांचं द्यावं लागेल कारण तो सरकारी दस्तावेज की बोलायला जागा आहे. त्याच्यामुळे गोरगरीब भविष्यानं कळतं. राहिल्या नेत्याचा यजमानचा विषय ते काय आता ते म्हणणारच आहे काही पण समजा तुमच्या शेजारी आमचं जर 3 एकरचा सातबारा तुम्हाला द्यावाच लागेल वावर आमचं. माझी काय आपण प्रक्रिया तर सुरू केलेली आहे. हे कसं शब्दाकडे आपण नेता येईल आपण करू. तसं आली अडचण आपण संपर्कात राहतोच आहे. पण आपण म्हणणारच नाही सर. मी अडचणी तेव्हा सरकार अडचणी तेव्हा आम्ही यावं किंवा विषय सरकारी अडचण नव्हती. प्रक्रियेमध्ये काही वाटलं एखादा टेक्निकल म्हणतात तो आपल्याला रिझॉल्व करता येईल. असं काही एकदम असं वॉटर राईट नाहीये की आता इकडे हालायचं तिकडे हालायचं असं काही नाही. कारण मग बोलता आपण मला म्हणलंय पात्र नको दोन शब्द बदललेच नाही. आणखीन काय असेल याचं म्हणलं तर काय ते येऊन सांगतील बदलून घ्यावा. बोलू त्याशी आणि पण हे विषय तुमच्यासाठी परत परत ते सांगतो इतकं सोपं आहे. गॅजेटियर सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही द्यायला तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया आहे. म्हणजे सगळं मन जिंकता येते सगळ्यांची मन धरून मन जिंकता पण. आणि ते असून मिळावं म्हणलं चीड वाढायला लागली समाज. आणि मी सांगतो ना 50 बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू. जरी काही मुली तिथे चुकलं असेल तर आम्ही समाजासाठी आणि त्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठावर शब्द दिला की चुकल काही एखादा अर्धा शब्द तर सुधारणा करूनच यार मध्ये सुधारित तरी बरोबर राजकारण कशात जास्त लोकांनी सगळ्या कशा करतं सगळ्या लोकांना आवडतं चर्चा करू. आता आपण पुढे गेलेलो आहे ना चुकीचं बरोबर काय ते काय ठरविल ना. बरं जरी सरकार चुकलं मी समाज सोडून सरकार कोण कसं बोलन मग. मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धरलं तरी काही नका करू. बस आमचं तेवढंच म्हणणं आहे. हे संस्था हैदराबाद कल्याण करून टाका लोकांचं बस. काळजी घ्या तब्येती शांततेने घ्या. डॉक्टर साहेब काळजी मी भिन्न असते एक रेकॉर्ड आला आधी आमचा रेकॉर्ड आमचं आरक्षण असून आंध्रात आमचं महाराष्ट्र सरकार इकडे असून आमची नोंदच नव्हती. कमीत कमी काल तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांच्यामुळे कमीत कमी ते ज्या होऊन हा करू रेकॉर्डला तरी आमचं गॅजेट आलं आताशी 75 वर्षात. आम्ही काय त्या दिवशी 3-4 दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री बसायचो तुम्ही चर्चा करायची. हळूहळू मार्ग निघत गेला. त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या कशा करायच्या सांगितल्या त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं. म्हणजे बारकाईने लक्ष घातलं आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे. बारकाईने लक्ष नाही मोठे निकाल करतात सगळं ते आपला गैरसमज असतो कधी प्रत्येक पण आम्हाला संडास लागलं आधी नाही त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली आहे. मी इतक्या वर्ष काम करतो 3-4 वर्षापासून. आम्ही चांगलंच म्हणतात ना मग पण आमचं व्हायना म्हणतो ना हे प्रॉब्लेम आता जुळलं असतं की आता कस काय जुळलं कुणाला नाही पण जुळलं खड्डे कुठे भरून निघले डांबले. तुम्ही माहित आहे आता हेच महत्वाचं राहतं.
मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या भरोश्यावर समिती करून केलं. आणि समाजाची सरकारबद्दलची चांगली भावना त्यांच्यामुळे झाली खरं आहे, पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे. अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणबी गॅजेटियरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे. मग मात्र म्हणायची आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे. प्रक्रिया तर सुरू करून दिली. ते काय तुम्ही जसं आपण पुढे जाईल आपली जी काही मंडळी 2-3 आपण सांगताय त्याच्याशी काही वाटलं तर ते संपर्कात राहून आपण दुरुस्त करतो. हो दादा. हो दादा. खूप शुभेच्छा. सगळ्यांना मला बसून राहा, जाऊ आज काही कामानिमित्ताने मी संभाजीनगरला आलो होतो आणि पाटलांच्या तब्येतीत चौकशी करावी, कारण 7-8 दिवस त्या आंदोलनामुळे तब्येत खालावली होती. आम्हाला सगळ्यांना चिंता होती, पण मला त्यानिमित्तानं आज त्याची परत भेट झाली. त्यांना आता विनंती केली तर त्याची काळजी घ्या, त्यांच्या मागण्यांची काळजी सरकार करते. आता त्यामुळं काळजी घ्यावी अशी त्यांना आता विनंती केलेली आहे. मला वाटतं एक चांगली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्याच्यातून एक चांगल्याच पद्धतीने उद्याचे निकाल येतील अशी मला खात्री आणि त्यांना असं आहे की तुम्ही एकमेव मंत्री आहात त्यांना त्यांचे उपोषण सोडवताना दुसरी चक्कर मारावी लागली नाही. मात्र तुम्ही जो GR दिलाय त्यावरनं संभ्रम निर्माण काही लोक म्हणजे संभ्रम निर्माण होतोय का, आणि होत नसेल तर तो, आणि होत असेल तर तो का केला जातोय? असं आहे की एक प्रामाणिक भूमिकेतून एखादी गोष्ट जर केली तर त्याला मला वाटत नाही की काही पुन्हा चर्चेची आवश्यकता राहते. राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि सातत्यानं या प्रक्रियेमध्ये जे काही आवश्यक ज्या गोष्टी करायच्या, निर्णय करायचे, तर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या चर्चा करून मार्ग आपण बऱ्यापैकी निघालाय. पण मला असं वाटतं की आता निर्णय सरकारने केल्यानंतर त्याच्यावर काही मंडळी भाष्य करतात, याचं मला मनस्वी दुःख आहे. कारण शेवटी ही काही मोठ्या संघर्षातून आता काही गोष्टी आपण मिळालेल्या आहेत. केवळ 4 भिंतीमध्ये बसून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं काही उचित नाहीये. काही संभ्रम असतील तर त्यांनी, म्हणजे मी त्या उपसमितीचा अध्यक्ष आहे, माझे कधी दार खुले आहेत त्याच्याकरता. ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, त्यांना काय या GR बद्दल शंका असेल ते बोलावं. पब्लिक डोमेन मधून जाऊन जाहीरपणे काही लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. आता 5-6 दिवस आंदोलन चालू होतं तरी व्यासपीठावर जाऊन बोलायला हरकत नव्हती की आम्हाला हे मान्य आहे, हे मान्य नाही आहे, तिथं दुरुस्त करता आले असते. किंवा मी 5-7 दिवस आमची उपसमिती मुंबईत रोज बैठका होत्या आमच्या उपसमितीच्या, कधी मला विनंती केली नाही किंवा विनंती करण्याची गरज नाही, आम्हाला भेटायला यायचंय, आम्हाला चर्चा करायची. काही त्रुटी आहेत का, काही त्रुटी आहेत का ज्या त्रुटीवर आता सुद्धा म्हणाले की आपण बसूयात परत, म्हणून ते टीका करतायत? आमच्या त्रुटी कुठल्याच त्रुटी नाही आहेत, पण अंमलबजावणी करताना जर वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला पुढे माग करावं लागेल तर आम्ही तयार आहोत. हे सगळे विचारपूर्वक आपण निर्णय केलेला आहे. मला वाटतं समाज बांधवासमोर आपण सरकारची भूमिका मांडलेली कमिटमेंट दिली आहे. हे मतदान सुरू असताना आज देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा जो GR काढलेला आहे आरक्षणाविषयीचा तो सरसगटसाठी नाहीच, आणि DCMची पण तीच भूमिका होती, आणखी थोडा वेळ लागेल. की लोकांना एकदा समजू देत काय तो GR आहे, तर काय त्याच्यात काय फलनिष्पत्ती होणार आहे. तिथं कामाला सुरुवात झाली की मग लोकांना जे अभिप्रेत ते समजेल. आता कोणी संभ्रमात नाही, मी त्या समितीचा अध्यक्ष म्हणून सांगतो, कोणी संभ्रमात नाही. मुख्यमंत्री असं म्हणाले की सरसकट होत नाही असं आहे की गॅजेटियर मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करते ठरलेलंच आहे. ते काही तुमच्यात माझ्या इच्छेचा प्रश्न नाही का. ज्या गोष्टी जिथं रेकॉर्डवर आहे तर ते काही तुम्ही नाकारणार नाही ना. मला वाटतं याच्यावर आता आणखीन फार काय की म्हणजे आंदोलन
आंदोलनात सहभागी व्हायचं नाही, चर्चेत सहभागी व्हायचं नाही आणि सरकार निर्णय केल्यानंतर त्याच्यावर टिप्पणी करायची. आता हा मला वाटतं या मंडळींनी माझ्या मित्रांना आमच्या समाजाचे आव्हान आहे की आपण थोडं थांबवलं पाहिजे. तुम्ही आय असं ओपन टू डिस्कशन. केव्हा तुम्ही आमच्याकडे या. मुख्यमंत्र्यांचं असं म्हणतात, सरकारी पण नाराज आहे, तसं पण चित्र आहे. नाही सर, मला माहिती. पण शिंदे साहेब असं मी म्हणतात की आणि- एका क्लिअरने प्रश्न सुटत नाही. ते सांगतो ना, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इतक्या वर्षाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने कॉर्पोरेट टाकले. जशा पुढे अडचणी येतील तर सांग की त्या दुरुस्त करता येईल. काही आणखीन पुढे मार्ग काय दिसतो का? कारण किती वर्ष झाले आपण बाहेरच्या आयुष्यामध्ये. आणि उलट मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलत ज्येष्ठ नेते आहेत. आज राज्यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना, कारण मराठा समाजाने पुढाकार घेतलाच नाही. मराठा समाजानेच पुढे आरक्षण द्यायला ओबीसी सुद्धा काही बाहेर चुकून आलो. म्हणून मला वाटतं आता ओबीसी मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या ज्या लोकांचे त्यांचे अधिकार आहेत ते आपण द्यायला निघालेलो आहोत. सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी भावना आहे. पण सरकारनं फसवणूक केली अशी आता चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर तर सगळे सोशल मीडियावर सगळी लोक बरेच ज्याला आक्रोश पण वाटतं होत ज्यांना वाटतं त्यांना मी काय करू शकतो. ज्यांना संधी होती माझं प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांना मला त्यांना प्रश्न विचारायला तुम्हाला कोण थांबवलं का? त्यावेळेस सरकारी चर्चेची दारं काही बंद केली तुमच्याकरता. तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषणं केली असती, मतं मांडली असती, ती काही पाटलाने काही तुम्हाला नकार दिला होता का? आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायच्या आणि लोकांत संभ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीच आहे. तरी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला. एनी टाइम यू कॅन कम. मी काही दरवाजे बंद केलेले नाही. समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे. संजय राऊत एक प्रश्न विचारतो. संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचं आंदोलन हे याच्यासाठी केले फडणवीसांना टार्गेट करायचं. मला वाटतं सर्व संजय राऊतांना तुमच्या माध्यमातून त्यांना काहीतरी काम द्यावं चांगलं. म्हणजे काय होईल, महाराष्ट्राचं काहीतरी जरा बऱ्यापैकी बरं होईल. त्यांना जरा मला वाटतं आता सध्या सरकार नसल्यामुळे, पक्ष संपल्यामुळे आता त्यांना काहीतरी मला वाटतं काम देण्याची गरज आहे. नाही, असं आहे की तुम्ही मला वाटतं तुम्ही सुद्धा पत्रकार नेत्यांचे कोचिंग क्लास घेण्याची गरज मला वाटतं. असं आहे, विखे साहेब, विखे साहेब. वाईट